आशू बिझी आहेस? हा म्हणजे चालू आहे काम. बोल ना, काय झालं? खूप लॉस झाला ना कंपनीचा, त्याबद्दल बोलायचं होतं. काही ठरवलंयस का? आता हे बोलायला वेळ नाही येत आहे माझ्याकडे. का? इम्पॉर्टंट आहे हे. आपली कंपनी आहे. ताई, लॉस झाला याचा अर्थ कंपनी बंद होती असं नसतो. हो, पण तू जर हा निर्णय घेतला नसतास तर हे झालं नसतं. तू इगोवर घेतलंस सगळं. तुला काय वाटतं हे माझ्या इगोमुळे झालंय? त्या माणसाचा आपल्यावर विश्वास नव्हता ताई. जर त्यांनी भविष्यात पुढे आपल्यावर अविश्वास दाखवला असता तर कंपनीला प्रॉब्लेम झाला असता. ते शिवापते जे काही बोललेत ना ते चुकीचं नव्हतं. ती अशी वागतच होती ना आधी. काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? मी शिवाबद्दल असले एकही शब्द ऐकून घेणार नाही, कळलं? माझा तिच्यावर विश्वास आहे, भाऊंचा, तिच्या घरातल्या सगळ्यांचा तिच्यावर विश्वास आहे. आणि तिला जे वाटत होतं ना त्याचे पुरावे सापडायला लागलेत आता. तिचं म्हणणं जरी बरोबर असलं ना तरी त्या देशपांडे सरांसोबत वाद घालायची काही गरज नव्हती. तुझं प्रेम कुठेही उतू जातंय, जरा आवर घाल त्याच्यावर. तुला वाटतं हा प्रेमाचा मुद्दा होता? हा मुद्दा विश्वासाचा होता आणि आपल्या माणसांच्या पाठीशी उभा राहण्याचा मुद्दा आहे. मला ते जास्त महत्वाचं आहे. ते सगळं जाऊ दे. सुहास आणि माझं एकमेकांवर प्रेम नाहीये, आहे ना? पण या जागी जरी सुहास असता ना तरी त्याने डीलला महत्व दिलं असतं, कारण कंपनी महत्वाची. आपण बिझनेस करतोय असं तुला एवढं कळत नाही? ही अशी पर्सनल नाती मध्ये आणायची नसतात, एवढं कळत नाही तुला? काही डील्स येत राहतील, डोंट वरी. पण ह्या गोष्टीमुळे समजा आमच्या नात्यामध्ये अविश्वास तयार झाला असता तर तो कायम राहिला असता. सो मी जे केलंय ते बरोबर केलंय. आंधळं प्रेम म्हणतात याला. आहे मी आंधळा आहे मग असं समज. एवढंच जर तुला वाटत असेल तर तूही विचार कर, तुझ्या आणि सुहासच्या प्रेमामध्ये असं काही बॉन्डिंग आहे का? तू माझ्यावर येऊ नकोस हं? त्याचं प्रेम आहे माझ्यावर. बर, मग अशा सिच्युएशन मध्ये तो काय करेल याचा विचार कर. मला काम आहे आता, तू येऊ शकतेस.